बघणारी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। माझा चालू आहे स्वयंपाक, तर मी स्वयंपाकामध्ये चपात्या चालू आहेत बनवायच्या आता, आणि वांगी भाजलेत। तर ही आमच्या बहिणीकडनं वांग्याचा वानवळा आलेला आहे सकाळ सकाळ, सोनी मावशीकडनं पोरांच्या। तर ती भाजून म्हटलं ताजी ताजी वांगेत मस्त वांग्याचं भरीत करावा। शेंगा उकडलेत, चपात्या चालू आहेत, आणि मस्तपैकी रस केलेला आहे। हापूस आंब्याचा रस आहे, घट्ट आहे। हे आमच्या भाच्याने आंबे दिले होते कोकणातनं, त्याचा मस्तपैकी रस केलेला आहे। आणि हे बघा, उन्हाळ्यात ही डाळिंब अशी मिळतात, तर लाल असेल असं म्हणून आमच्या मालकालीने डाळिंब आणलं, पोरांना खायला होईल म्हणून। तर हे डाळिंब निघले पांढरच। आणि आप्पांकडून काल आणलेलं दूध दाखवते तुम्हाला कसं काय। तर बघा दूध कसं काय, मस्त एकदम घट्ट अशी साई आलेली आहे त्याच्यावर। आता असं वाटतंय काय खावं, दूध प्यावं का रस खावा, काय करावं आणि काय नाही असं झालंय आज। आणि भात केलेला आहे, हा जरा वेगळाच लाल असा भात केलाय। टोमॅटो, आलं, लसूण, 2 मिरच्या आणि 1 बिटाचा तुकडा असं ह्याची प्युरी करून ह्याचा भात केलेला आहे। खूप छान लागतो। आणि ह्याच्यात मी ह्या प्युरीमध्येच 2 ढोबळ्या मिरच्या घातल्या होत्या। ढोबळ्या मिरचीमुळे ह्याला चायनीज सारखी स्मेल येते आणि खूप छान लागतो तो। चपात्या करून झालेल्या आहेत, आणि एक मालकासाठी भाकरी केलेली आहे। आणि इथं आमच्या दिदू मॅडम वांग्याचं भरीत करतायत। रस्साबरोबर। आणि भैया दाखवत आहे देवाला नैवेद्य, आणि आता आम्हाला बसायचं जेवायला। ओम भूर्भुवः स्वः गायत्री मंत्र म्हण। जेवण तर झाली, पण मध्येच आमच्या दीदीची ऑनलाईन टेस्ट आली, तर जेवण अर्धवटच टाकून तिला ती टेस्ट द्यायला जावं लागलं। आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 3:30, आणि आता पाऊस पडतोय आमच्या इकडं गरमाळ्यात। आम्ही झोपलो होतो तेव्हाच पाऊस पडला, आणि बराच पडलाय, बराच वेळ झालं पाणी साठले रस्त्यावर। कपडे काढायचे राहिले होते, मला पण झोपेतनं उठवलं आणि कपडे काढायला हे केलं। ती मूग तिथं होते बघा, त्यामुळे गोल झाला मला। मूग तेवढे पावसात भिजले, कपडे घेतले होते मी काढून, दुपारी थोडे राहिले होते 2-4 मूग तेवढे उन्हात ठेवलेले, ते राहिले काढायचे। आता ते उद्या उन्हात ठेवावं लागतील परत। हे मूग थोडेसे भिजले, आणि हा बनवणार आहे आता। काय बनवणार आहे भैया तू? मिल्कशेक। बघ, मँगो मिल्कशेक। मँगो मिल्कशेक। तर आता एवढ्या सगळ्या त्याला भांड्याच्या जाळीतनं मिक्सर भांडं काढायचं आहे। डोंगर पोकळून काढण्यासारखंच काम आहे ते। तर काढलेलं आहे, त्याच्या हाताला उंदीर लागलेला आहे म्हणायचं। मग त्या उंदराची नाही लांब शेपुटे, अजून एक त्याची हे भेटली का तुला, रिंग भेटली का? रिंग वरचं ते छान मी देते शोधून। आमचा मँगो मिल्कशेक बनवणारा, आणि कसं केलं ह्याने फोडी करून, म्हणजे देवाने केलं का फोडी करून। आय एम व्हेरी प्रोफेशनल असं। बरं भैयाचा झालाय मिल्कशेक बनवून, बघा आता जी हॉटस्पॉट वय। बरं चालतं की देत्या। तुम्हाला मिल्कशेक प्यायचं का? मँगोचा केलाय भैयाने, मँगो मिल्कशेक। दुसरे ग्लास घे आणि सगळ्यांना दे। आता जाग्याव जाई कसं झालं ग दीदी? 1 नंबर, पानसट झाले। किती छान लागते जाई। जाईला काय आवडतं नेमकं? आई, फक्त आई खाती का आईला एका कोपऱ्याने? काय पडतंय काय नाही। आणलेले पोरांना खायला मालकाने, तर एवढं मोठं अननसाची चकती पडली की खूपच मोठी। तर मी अर्धच कापलंय, आणि अर्ध तसंच ठेवलंय। आता कॅरीबॅगमधून काढून ठेवते बाजूला।
आता कसली गेम चालू आहे जायला? ही सापशिडी. कसं खायचं आहे? मै मेले पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे झाडांना पोटभर पाणी मिळालेलं आहे. तर उन्हाळा होता, वरतून आपण किती जरी पाणी घातलं तरी झाडांची तहान भागत नाही. आणि हे बघा माझ्याकडे झिनिया फुललेला आहे. आणि ही आमच्या वैभवने दिलेली लसूणी लिलीच आहे की काय मला नाही सांगता येणार, पण हे वैभवने दिलेलं आहे. तर ह्याची फुलं उमललेली आहेत. मला वाटलं लिलीसारखं सुंदर असं येते का, हे पण सुंदरच आहे पण नाजूक आहे, फारच नाजूक आहे. पाऊस पडून गेलेला आहे, पक्ष्यांना देखील आनंद झालेला आहे. तर पोपट बसलेत बघा शेवग्याच्या झाडावर. थांबा तिकडनं दाखवते. तर हे बघा हे पोपट बसलेत. पाऊस पडल्यामुळे झाडं पानं स्वच्छ धुवून निघालेत, हिरवीगार मस्त, खूप छान वाटत आहे. पोपट मी खाली होते तोपर्यंत पोपट चांगले ओरडत होते आणि वरती आले तर पोपटाने ओरडायचंच बंद केलंय. आता पोरींना खायचंय मसाला पापड आणि मी पापड तळून घेतलेत उडदाचे. आणि आता मसाला बनवण्यासाठी कांदा कापून घेते, टमाटर चिरून घेतलाय. घरच्या घरी भरपूर खायचं, कंटाळा येईपर्यंत. होय दीदी? बाहेर 25 रुपयाला एक असतो ना मसाला पापड. आणि एक पापड खास तोपर्यंत असं वाटतं अजून एखादा. किती वेळा घेतलाय व्हिडिओ. तर तयार आहे मसाला पापड. कांदा रानातलाय, टोमॅटो रानातलाय, कोथिंबीर विकतची, पापड घरचे. भरपूर खा, कंटाळा येतोपर्यंत. आणि मसाला पापड खायला बसल्यावर आमच्या जाईची आणि भैयाची रेस असती. कशाची? तर कोण जास्त तिखट खाते त्याची. एरवी तर ह्यांना तिखट खाऊ वाटत नाही, पण बांबू आणि मसाला पापड ह्यांना भरपूर तिखट लागतो. तर आता जाई बनवत आहे मसाला पापड. आणि सेल्फ सर्व्हिस आहे, आपलं आपण बनवायचं. असं टाकल्यावर काय वाटतं? सगळीकडे पसरत असं फिकून द्यायचं का? ठीक आहे. आणि बघा ही आमच्या मॅडम खायला सुरुवात पण केली ह्यांनी, कारण ह्यांना आयता मिळलेला आहे. झिरो साईज शेव काय आणली नाही, फरसाणा होता घरात, हेच वापरा. तर पोरांनी हेच घेतलेलं आहे आणि ह्यांचं चालू आहे आता नैवेद्यम स्वाहा. हळदवरून येताना भरपूर कैऱ्या आणल्या होत्या, त्याचं मी हे पण करून ठेवलेले. आता जेव्हा गरज पडेल तेव्हा फक्त घ्यायचं आणि प्यायचं. आणि आता मात्र मी चहा पिणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.